ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धो सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दाशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा विचार करत असताना प्रभू रामचंद्रांच्या चरित्राच्या चिंतनाला आपण आरंभ केला आहे आणि त्यामध्ये प्रभू रामचरित्रांचं चरित्र, त्यांचं जीवन हे कुटुंब प्रधान कसं आहे हा विचार पाहून, हा मुद्दा घेऊन आपण एक चिंतन मांडलं आणि त्यानंतर त्यांच्या अवताराचं प्रयोजन ते अवतार धारण करतात याचा संक्षेपाने विचार केला। तो विचार केल्यानंतर आता पुढे आपल्याला जो विचार घ्यायचा आहे, ज्या क्रमाने जायचंय त्यामध्ये सगळ्यात आधी बालकांडाचा विचार आहे। बालकांडाचा विचार केला तर बालकांडामध्ये जी कथा येते त्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये जाणं आणि सीता स्वयंवर हा सर्व कथा भाग येतो। कोणकोणत्या कथा आल्या, काय काय प्रसंग आले याचा रामायणामध्ये आलेल्या चरित्रांचा विचार केला तर फार मोठा विस्तार आहे। परंतु प्रभू रामचंद्रांनी या बालकांडामध्ये ज्या काही कथा आल्या त्यामध्ये काय काय केलं ह्याचा विचार केला तर सगळ्यात आधी प्रभू रामचंद्रांचा जन्म येतो। जन्माच्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी दाखवलेली लीला याचा आपण संक्षेपाने विचार की त्या सर्व आपल्या गुणांसह, कलांसह अवताराला आले, पण त्या कला आवृत्त करून मनुष्य रूपाने पुढे चरित्र त्यांनी धारण केलं, मनुष्य रूपाने चरित्र केलं। पण त्यानंतर मुख्य जो प्रश्न येतो किंवा मुख्य जो प्रसंग येतो तो आहे ज्या वेळेला विश्वामित्र महामुनी दशरथ राजाकडे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांची मागणी करण्यास आले। प्रसंग फार मोठा सुंदर आहे। ऋषी आले, त्यांनी आपल्या समोरची परिस्थिती दशरथ महाराजांसमोर प्रकट केली। दशरथ महाराजांना ते म्हणाले की मी यज्ञ करतोय, पण राक्षस तो यज्ञाचा विध्वंस करतात, यज्ञ उद्ध्वस्त करतात। प्रत्यक्षात त्या राक्षसांचा नाश करण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे, पण मी ते करू शकत नाही कारण मी यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे आणि ते नियम आहेत। एकदा ती दीक्षा घेतल्यानंतर काय करता येतं आणि काय करता येत नाही याचे नियम आहेत, ते करता येत नाही यज्ञकर्त्याला। त्यामुळे यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मला हे तुझे दोन पुत्र राम आणि लक्ष्मण यांना दे। दशरथ राजाला आधी दुःख झालं, त्याला ते सहनच होईना की माझी सुकुमार मुलं यांच्या बरोबर पाठवायची आणि ती कशाला, राक्षसांबरोबर युद्ध करायला। महाराजांना हे मान्यच होत नाहीये। इथे रामचंद्र प्रभूंनी ते मान्य केलं। प्रत्यक्षात तिकडे वसिष्ठ महामुनींनी दशरथाला समजावलं। विश्वामित्र क्रोधित झाले, दशरथाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली। त्यानंतर पुढे
त्या विश्वामित्रांबरोबर सांगितलंय जायचं. प्रभू रामचंद्र लक्ष्मण वनामध्ये गेले. ताडका जी आहे तिचा वध केला. ती राक्षसी, त्यानंतर पुढे त्या मारीचाने आक्रमण केलं. मारीच मारायला धावला. त्या मारीचाला ज्याला टोक नाही अशा बाणाने दूर अनेक योजन दूर फेकलं. त्याच्यानंतर त्याचा भाऊ सुबाहू आला, त्याचा वध केला. आता मारीचाला तसं का केलं, याचं प्रयोजन, याचा विचार एक संक्षेपाने सांगता येतो. भगवंतांना कल्पना होती की पुढे जी काही लीला व्हायची, जे काही चरित्र व्हायचं, याच्यामध्ये मारीचाचा प्रारब्धाचा भाग आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन असाही एक विचार येतो की मारीच ज्या वेळेला मारायला धावला प्रभू रामचंद्रांना, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचं रूप पाहून क्षणभर थांबला. त्याच्या अंतःकरणात तो कोमल भाव उत्पन्न झाला आणि कुठेतरी अंतःकरणामध्ये शुद्धता आहे हे जाणून भगवंतांनी त्याला दूर पाठवलं की हा आत्ता मरण्याच्या योग्यतेचा नाही, हा आत्ता माझ्या हातून मरणार नाहीये. आणि मग त्यानंतर प्रभू रामचंद्रांचंच नित्यचिंतन तो करत राहिला. म्हणूनच पुढे ज्या वेळेला कोण मारीच प्रभू रामचंद्रांना फसवायचं आहे, ते कंचन मृग, सुवर्ण मृग घेऊन तिथे छल करायचाय, कपट करायचंय, त्यावेळेला मारीच मानायलाच तयार नव्हता. पण ज्यावेळेला रावणाने सांगितलं तू केलं नाहीस तर मी तुला मारेन, त्यावेळेला मारीचाने मान्य केलं. म्हणाला मारीच की तुझ्या हातून मरण्यापेक्षा रावणा मी त्या प्रभू रामचंद्रांच्या हातून मरेन. त्यानंतर पुढे त्या यज्ञाचं रक्षण झालं आणि विश्वामित्र मुनींनी बला, अतिबला ह्या दोन विद्या आणि अनेक अस्त्र राम आणि लक्ष्मण यांना प्रदान केली. पूर्ण त्या, मी आता फक्त संक्षेपाने हा कथाभाग सगळा सांगणार आहे. आता त्या कथांचा विस्तार करायचा नाही, कारण तो नाहीतर स्वतंत्र विषय होतो. मग पुढे त्या अहल्येचा उद्धार आहे, त्या मिथिला नगरीमध्ये जाणं आहे, धनुर्यज्ञामध्ये जाणं आहे, धनुर्यज्ञामध्ये पुढे विजयी होणं आहे, सीता स्वयंवराची कथा भाग येतो, स्वतः विश्वामित्रांचं चरित्र येतं. पण या सगळ्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा कोणता गुण दिसून येत असेल तर तो विद्यार्थी वृत्ती हा दिसून येतो. कुठेही त्यांनी आपली मर्यादा ओलांडली नाही. अर्थात मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्यामुळे त्यांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रश्नच येत नाही. पण कुठेही त्यांनी शोक व्यक्त केला नाही, कुठेही त्यांनी इतर भावना व्यक्त केल्या नाहीत. जिज्ञासू वृत्तीने जाणत राहिले, शिकत राहिले. अनेक प्रश्न विचारले. हे यज्ञस्थान कोणतं आहे, हे महामुनी कोणते आहेत, इथे काय झालं, हे कसं झालं, हे असं काय झालं, अनेक प्रश्न आहेत. विश्वामित्रांनी त्यांची उत्तरं दिली आहेत. जो आपण विचार केला या प्रसंगाच्या सापेक्ष, महामुनी प्रभू रामचंद्र विद्यार्थी वृत्तीने जगतायत. सर्व काही जाणून घेण्याची इच्छा आहे आणि हा त्या रघुकुलाचा गुण आहे. शैशवेभ्यस्त विद्यानाम, त्या लहान वयामध्ये सगळ्या विद्या ग्रहण करणं, जे जे काही शिकता येईल ते शिकत राहणं, ते शोषत राहणं. जसं पाण्यामध्ये कापूस टाकला की तो सगळं पाणी जसं शोषून घेत जातो, त्याप्रमाणे त्या विद्या ग्रहण करत जायच्या. दुसरं मुख्य प्रयोजन कर्तव्य नाही. त्यामुळे ज्या वेळेला विश्वामित्र महामुनी म्हणाले की नाही आपण धनुर्यज्ञाला जायचं, ठीक आहे जायचं, पण जोपर्यंत मुनींनी आज्ञा केली नाही तोपर्यंत ते धनुष्य उचलण्यासाठी उठले नाही, थांबून राहिले. विश्वामित्र तिकडे पुढे झाले. सगळं काही घडून आणलं ते पुढे विश्वामित्रांनी आणलं. वाल्मिकी रामायण वर्णन करतं की विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांची ओळख करून दिली. हा सौम्यपणा आहे, नम्रपणा आहे.
ज्या ठिकाणी आहोत, ज्यांच्या बरोबर आहोत, त्यांच्या बरोबर तसंच वागलं पाहिजे इतरांबरोबर वागताना. मी राजपुत्र आहे म्हणून पुढे गेले नाही. लक्षात घ्या, दशरथा जनक महाराजांच्या त्या धनुर्यज्ञामध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्र पोहोचले, त्यावेळेला ते प्रत्यक्षात राजपुत्र आहेत. ते पुढे होऊन आपला स्वतःचा परिचय देऊ शकले असते. क्षत्रिय वृत्तीला, क्षात्र तेजाला अनुसरून त्यांनी केलं असतं तर काही ते अयोग्य ठरलं नसतं. आम्ही असे असे दशरथ महाराजांचे पुत्र आहोत आणि इथे त्या यज्ञासाठी आलेलो आहोत म्हणू शकले असते, पण म्हणाले नाही. कारण तो प्रभू रामचंद्रांचा स्वभाव नाही आणि ते योग्य नाही. कारण विश्वामित्रांबरोबर, आपल्या गुरुजींबरोबर आल्यावरती आपली ओळख आणि आपला परिचय देतील ते गुरुजी देतील. आपण नाही, आपण त्यांचे तर शिष्य आहोत, आपण राजपुत्र नाही. त्या भूमिकेचा विचार स्पष्ट आहे. आलोय, पण आम्ही का आलोय? ऋषीमुनींची सेवा करण्यासाठी आलोय. त्यांच्या यज्ञामध्ये, त्यांच्या कर्मामध्ये अडसर येतोय, त्यांना त्रास होतोय, तो दूर करण्यासाठी त्यांचे रक्षक सेवक म्हणून आलेलो आहोत. आणि ही भूमिका निभावणं आणि याबाबत सजग असणं अत्यंत आवश्यक आहे. राजा म्हणून आले असते तर भूमिका वेगळी आहे. स्वतः राजपुत्र म्हणून आले असते विशेषत्वाने आणि बरोबर गुरुजी आहेत तर भूमिका वेगळी आहे. जर संदेश आला असता कशामध्ये, आपल्या अयोध्येमध्ये, आणि विश्वामित्र म्हणा किंवा वसिष्ठांबरोबर म्हणा, तेही गुरुजीच आहेत, त्यांच्या बरोबर जर प्रभू रामचंद्र आले असते तर प्रभू रामचंद्र म्हणजेच अयोध्येचे राजपुत्र आले, त्यांच्याबरोबर त्यांचे गुरुजी आहेत अशी ओळख आहे, असा परिचय होतो. पण आता आलेत कोण? विश्वामित्रांबरोबर कोणीतरी दोन तेजस्वी ऋषिकुमार आले, ज्यांच्या शरीरावर, ज्यांच्या अंगावर क्षात्र तेज आहे, ही ओळख आहे. आणि मग विश्वामित्रांबरोबर कोणीतरी आलेत, मग विश्वामित्र पुढे झाले पाहिजेत. अत्यंत सूक्ष्म विचार आहे, प्रसंग सूक्ष्म आहे, पण ते महत्वाचं आहे. आपण कोणाबरोबर जातोय हे लक्षात ठेवून त्या व्यक्तीलाच प्राधान्य, ती व्यक्तीच पुढे गेली पाहिजे. आपली ओळख पुढे दामटायची नाही. हे या छोट्या प्रसंगातून शिकण्यासारखे. मग त्याच्यानंतर पुढे जो प्रसंग येतो तो म्हणजे त्या परशुरामांबरोबरच्या संवादाचा. परशुराम तिथे प्रकट झालेत, परशुरामांबरोबर संवाद आहे. प्रत्यक्षात दशरथ महाराजांनाही बोलावणं पाठवलं गेलं, विवाहाधिक झाले. ते प्रसंग सगळे उरकल्यानंतर आता सगळी वरात, सगळी मंडळी आता अयोध्येकडे परत निघाली आहेत आणि तिकडे परशुराम प्रकट झाले. मग परशुरामांबरोबर संवाद झाला. परशुरामांना पटलं की हाच माझा पुढचा अवतार आहे, म्हणजेच विष्णूचा पुढचा अवतार आहे. आता माझा अवतार कार्य आवृत्त करायची, आटोपायची, आता त्याचा समारोप करायची वेळ झाली. मग परशुरामांनी रामाला सांगितलं, हे जे वैष्णव धनुष्य आहे, विष्णूचं धनुष्य आहे, ते घे आणि माझे तपाच्या पुण्याने प्राप्त जे लोक आहेत ते नष्ट कर. सगळी प्रारब्ध संचिताची बेरीज वजाबाकी शून्य. आणि सांगून ते महेंद्र पर्वतावरती निघून गेले. प्रभू रामचंद्रांनी ते मान्य केलं. त्यानंतर अयोध्येमध्ये प्रवेश झाला. अयोध्येमध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे काय जीवनकाल सुरू झाला. भरत आणि शत्रुघ्न
आता त्या मातुलगृही म्हणजेच केकई राजाकडे निघून गेले. चरित्राचा विचार केला तर प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये बालकांडामध्ये एवढाच कथाभाग येतो. अनेक सूक्ष्म गोष्टी आहेत, पण त्यामध्ये स्वतः प्रभू रामचंद्रांपेक्षा अन्य कथांचा विस्तार जास्त आहे. पण तरी त्याच्यामधील जे प्रभू रामचंद्रांचं चरित्र आलंय त्याच्यातनं काय शिकावं? आज्ञाधारकपणा, विद्यार्थी वृत्ती आणि ज्यांच्या बरोबर गेलोय त्या व्यक्तीला त्याला प्राधान्य देणं, आपली भूमिका त्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी काय आहे हे जाणून वागणं, हे शिकण्यासारखं आहे. अनेकदा होतं असं, आपल्याला आपला मित्र विचारतो काय रे येणार का, किंवा कोणीतरी म्हणतं चला माझ्या बरोबर, आपण जातो आणि ज्यांच्या बरोबर गेलोय त्यांच्याद्वारे आपली ओळख होण्याऐवजी आपण आपलाच घोडा पुढे दामटतो, आपणच पुढे पुढे करतो. योग्य नाही. कितीही का असे ना, आपण ज्यांच्या बरोबर गेलोय ते महत्वाचं. प्रभू रामचंद्राने ते दाखवलं. मग त्याच्यानंतर पुढे अयोध्या कांडामध्ये काय प्रसंग घडलेत आणि प्रभू रामचंद्र तिकडे कसं वागलेत, अनेक प्रसंगांमध्ये आपल्याला त्या अयोध्या कांडामधील घटनांचा विचार करायचा आहे. कारण प्रभू रामचंद्र या ठिकाणी आता प्रत्येक प्रसंगामध्ये मुख्य भूमिकेत येतात. प्रत्येक घटनेमध्ये मग ते वनवासाला जाण्याचा निर्णय असेल, तो निर्णय प्राप्त होणं असेल, तो प्राप्त झाल्यानंतर आईशी, गुरुजींशी, प्रजेशी, लक्ष्मणाशी, सीतामातेशी प्रभू रामचंद्र कसे वागलेत, त्यांनी कोणत्या तत्वाला, कोणत्या विचाराला प्राधान्य दिलंय, याचा सगळ्याचा विचार करायचा आहे. कारण नंतर यांच्याबरोबर गुहाबरोबर पण आहे, त्या अन्य ऋषीमुनींबरोबर झालेला संवाद आहे, त्या सगळ्याचा आपल्याला क्रमशः विचार करायचा आहे. पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.